का वाटतं होप्स असले पाहिजे? कारण की खूप जणांना म्हणजे द वे आय थिंक इज की त्यामुळे खूप जणांना पॉझिटिव्हली राहायला मदत मिळते. जे ते कुंठत बसतात, रडत बसतात ना, होप इजंट चेंजिंग एनिथिंग ऑलरेडी विच इज हॅपनिंग, राईट? जे आत्ता तुमच्या आयुष्यात घडतंय त्याच्यात बदल नाही होते काही. जगायचं तेच आहे तुम्हाला जे तुम्ही जगताय, पण कदाचित उद्या छान होईल हीच होप आहे ना. म्हणजे बरोबर. होप म्हणजे काय की चांगलं काहीतरी होईल येत्या भविष्यात, करेक्ट. याला आपण होप म्हणतोय. कोणी असं नाही म्हणत की नाही यार उद्या काहीतरी वाईट होईल, आणि त्या वाईट होण्याला ते होप नाही म्हणत, ते निराशाच म्हणतात, डिप्रेशन म्हणतात. त्यांनी मागचा स्ट्रगल कमी वाटतो का हो, त्यांनी एका थॉटनी? त्या एका थॉटनी आजचं ढकललं जातं, आजचं स्ट्रगल कमी वाटतो आणि असं वाटतं की यार मे बी यातनं दिस इज काहीतरी वर्थ मिळेल. इट. हा, यातनं काहीतरी छान मिळेल, हे वर्थ आहे जे आपण करतोय, कुछ ना कुछ तो अच्छा ही होगा, आपण इतना कर रहे हैं तो. मग त्याच्यातनं काल तो एकाचं मी रील बघितलं होतं, त्याच्यात म्हणजे त्याचा मुद्दा होता की तू ॲज अ माणूस किंवा ॲज अ एंटिटी, मग ती स्पिरिच्युअल एंटिटी असली तरी, व्हॉट इज द बेस्टेस्ट वे टू अटेन पीस? तर तो म्हणलं होतं टू हॅव सफरिंग. म्हणजे सफरिंग इज लाईक पाणी लिकेज गेम बघण्यासारखं, की यू गेट टू नो की तुझे दोष काय आहेत, तुला कशामुळे त्रास होतोय, आणि यू फिक्स इट. पण ॲट दी सेम टाइम सफरिंग इज ऑल्सो लाईक अ फ्रेंड यू हेट इन अन अननोन सिटी. अनोळखी जगात कोणीतरी तुम्हाला आवडत नाही ते, पण कोणीतरी आपलंय म्हणून तुम्ही त्याला चिटकूनही बसू शकता. सो दॅट्स अ लूप होल. म्हणजे मोस्ट ऑफ द माणसं त्या गोष्टीला अडकतात, बट इट्स अ व्हेरी गुड वे टू शो यू की तुझ्यात दोष काय आहेत, तुला कशामुळे त्रास होतोय, तू काय सुधारलं म्हणजे तुझ्यात सुधारणा होईल. तर दिस इज अ नेक्स्ट स्टेप ऑफ होप ना. कारण तुम्हाला जेव्हा खूप आशा असते, अपेक्षा असते, तर पहिलं तर तुम्हाला म्हणतात की त्या अपेक्षेला आशेमध्ये कन्वर्ट करा. बरोबर. एक्सपेक्ट नका करू, होप ठेवा, करेक्ट. राईट? दुसरं की तुम्ही तुमचं चांगल्या भावाने काम करा. तुमच्या मनात कोण, म्हणजे शेवटी तुम्हाला ते इनडायरेक्टली डायरेक्टली बदलायला लावतात स्वतःतलं वाईट पण. बरोबर. मग एकदा मग त्याच्याने दोन गोष्टी होतात. एक तर तुम्ही काम चांगल्या वृत्तीने करायला लागता, ज्याचं फळ चांगलं मिळतं, ऑर यू स्टार्ट स्टेइंग हॅपी इन व्हॉट एव्हर इट इज. कारण यू ऑलवेज स्टे की नाही होईल तर छानच होईल. सो आय गेस त्यासाठी लोक होप्स ठेवतात. पण त्यासाठी विश्वास हवा का कशावर तरी ते होप्स असायला? हो. म्हणजे ते विश्वासाशिवाय नाही होप्स ठेवता येईल. नाही, आणि तो विश्वास कोणावर असला पाहिजे ह्याची पण तशी अट नाही आहे. म्हणजे आपण त्याला Subjective खूप आहे. सब्जेक्टिव्ह येते, त्याला आपण Correct. खूप अस्तिक नास्तिक वगैरे म्हणू शकतो, बरोबर. इफ यू हॅव टू डिवाइड इट. पण कशावर तरी विश्वास असला पाहिजे, की कोणावरही विश्वास नाही ह्याच्यावर जरी विश्वास असेल ना किंवा तरी मग उद्याचा दिवस चांगलाच जाईल हाही विश्वासच असू शकतो. अगदी अगदी. म्हणजे तोही आशेचाच मी भाग तर होतो. मी अगदी मेंटॅलिटी मध्येच घुसलो, बट या व्हेरी ट्रू, Exactly. व्हेरी ट्रू, की उद्याचा दिवस छानच जाईल. म्हणजे त्याच्याने पण खूप आशा मिळते, होप मिळते. व्हेरी ट्रू अबाउट इट. सो व्हेरी तसा छोटा वाटतो पण हा छोटा खूप वाटतो, जणांना जगवून देतो. खूप जगवून देतो. आणि म्हणजे जेव्हा तू असं रॅन्डमली विचारलं ना की होप काय, किंवा लोक होप का ठेवतात, तो असा प्रश्न होता की यू डोंट बिलीव्ह इन इट आणि नाव आय हॅव टू कन्व्हिन्स यू. तर मला त्याचे मुद्दे सापडे ना, का म्हणून कन्व्हिन्स करू मी की तू का होप ठेवावी. मग ते आर्ग्युमेंट होतं की नाव आय हॅव टू विन इट आणि आय डोंट हॅव अ पॉइंट. कारण की होप ठेवणं ही खूप स्पॉन्टेनियस आणि इंट्युशनल गोष्ट असली, करेक्ट. म्हणजे त्याच्याचमुळे खूप लोक अडकूनही जातात बऱ्याच गोष्टींमध्ये. कारण ती एवढी इंट्युशनल आहे, एवढी सोपी आहे, करेक्ट. की जर तुम्हाला तेवढं देऊन फिरवलं तर तुम्ही मॅन्युप्युलेट सुद्धा खूप लवकर होता. करेक्ट. पण जेव्हा समोरचा विचारतो की मी होपच का ठेवू, तर मग आपण बाह्य परिस्थिती बघतो, लोक बघतो, जग बघतो, सोसायटी बघतो, आणि असं वाटतं की ट्रू यार का ठेवू, बट तरी सुद्धा ठेवली जाते. म्हणजे आता ते म्हणतात तसं की ती आपल्यात देवानीच करून दिलेली वायरिंग आहे, की जसं तुला भूक लागेल ते खूप इंट्युशनली आहे तुला, तू किती, आणि अन्न बाहेर आहे, तसंच ते होपच आहे की
तुला काहीतरीच करावंच वाटतं काहीतरी दरवेळेस. आणि दिस इज अ व्हेरी रेअर प्रॉब्लेम. म्हणजे मोठा प्रॉब्लेम आत्ता जग फेस करते की सगळ्यांनाच काहीतरी करावं वाटतंय तर त्यांना चांगलं करावं कसं वाटेल, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. कारण लोक काहीही करायला तयार आहेत कशाहीसाठी. करेक्ट. आणि त्यामुळे इतरांची खूप कमी होती, जे खरंच ज्यांची अपेक्षा फक्त चांगलं राहणं एवढीच आहे. बरोबर. आणि त्यामुळे एक अजून दुसरा खूप कमी लोकांना कॉन्शियसली माहिती असा प्रॉब्लेम होतोय की होप का ठेवू. सो जेव्हा तू म्हणली एकदम की होप का ठेवू, आय वॉज कन्फ्युज्ड. म्हणजे की हाऊ टू डील विथ इट फर्स्ट, हाऊ टू कन्व्हिन्स फॉर इट सेकंड, आणि व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट थर्ड. की मे बी तू पण होप ठेवूनच बोललास. व्हेरी ट्रू. खरंय. मे बी दुसरं असंही वाटतं मला की लोकांना हे माहितीये की काहीही सेम नाही राहणार आहे. हो. काळ सतत बदलतोय, त्यामुळे असलेली सिच्युएशन अशीच राहणार आहे असं नाही होणार, ती चेंज होईल. खरं. त्याच्यामुळे पण होप्स येत असतील असं वाटतं मला. कारण सेम काहीच हो. नाहीये, आजचा सारखा उद्याचा दिवस नाहीये. हो. म्हणून पण इझी जातं ते होप्स ठेवणं. अगदी. आणि ह्याच एका कारणामुळे सुद्धा माणूस भिवून होप ठेवतो जास्त. करेक्ट. म्हणजे पॉझिटिव्हली होप नाही ठेवली जाते त्याच्याकडे. बरोबर. ह्या एकाच कारणामुळे की यार एवढं सगळं बदलतंय, मला माझा विश्वासच बसत नाहीये कशावरती, सो चांगलं व्हायला पाहिजे अशी होप आहे. ती होप अशी नाहीये की, तर मग हा म्हणजे मला असं वाटतं की ते आमचं वाईट नको होऊ देऊ बाबा, ह्या भीतीपायी आलेली होप जास्त आहे, रादर दॅन की अरे उद्यात आपलं छानच होईल. माझा विश्वास आहे, मग माझा विश्वास देवावर परत ते आहे, सब्जेक्टिव्ह परिस्थितीवर आहे. होईल, हो लोकांच्या माइंडसेट सारखं होईल. हो. काही काहींची परिस्थिती खरंच बिकट असते, पण ते होप्स ठेवून चांगलं आयुष्य जगतात. हा. आणि काही काहींचे खरंच चांगले असतात, पण भीतीने त्यांचे होप्सच की उद्या काय होईल या चिंतेतच घालवतात. आणि म्हणजे असं म्हणतात ना, चिंता तुम्हाला खाते. करेक्ट. तुम्ही इनडायरेक्टली तेच मागताय करेक्ट. सतत. बरोबर. त्यामुळे मग नकळत. अजून प्रॉब्लेम होतो. नकळत सतत नाही म्हणतात, तुम्ही मागत नाहीये पण नकळत तेच होतं. नकळत तेच होते. तर मग करेक्ट. रिझल्ट एंड रिझल्ट हा होऊ शकतो. म्हणून आपल्याला ह्याच्यातही कथा पुराणांमध्ये सुद्धा ना सांगताना असं सांगितलं की देव चतुर आहे. करेक्ट. किंवा मग खूप गोष्टींमध्ये ना, तू हवा तो वर माग, मग तू वर जो मागितला तोच तुला मिळेल. करेक्ट. तुला जे मनापासून हवंय. म्हणजे मला असं खूपदा प्रश्न पडतो की यार देव जर चतुर आहे किंवा देव जर हुशार आहे, जर त्याला सगळंच माहिती आहे, मग आपल्याला जे हवं तेच तो का नाही देत? मग आपल्याला मागायची तरी का वेळ मिळते? बट इट टुक मी अ टाइम टू रिअलाइज की आपल्याला हवं तेच देते तो. आपणच एवढं भिवून मागतोय की तो ते भित्रेपणाने तुम्हाला जे वाटतं तेवढंच देतोय तो. करेक्ट. तुम्ही मोकळेपणानेच मागत नाही त्याला. आणि आपल्याला समजतही नाही की आपल्याला काय मिळालंय. कधी कधी तोही प्रॉब्लेम होऊ शकतो. हा तर खूप मोठा मुद्दा आहे. आणि हा तू रिसेंटली म्हणजे आपल्यावर झालेली कृपा आपल्याला कळत नाही, ह्याच्यावर आपण वेगळा हे करू नक्की फॉर शुअर. कारण तो खूप वेगळा मुद्दा आहे आणि आपण रिसेंटली बोललोय त्याच्यावरती. तू रिसेंटली त्याच्यावरती परत एक हे लिहिलंयस. सो तो तर खूपच वेगळा मुद्दा. हेच बदललाय, पाथच बदललाय. सो होप्स येस, लेट्स गेट बॅक टू होप. नाही पण अगेन होप मध्ये हाही मुद्दा येतो की आपल्याला माहितीच नाही की आपण किती लकी आहोत किंवा आपल्यावर किती कृपा झाली. लकी इज अनदर वे ऑफ सेइंग की आपल्यावर देवाचीच कृपा आहे. बरोबर. सो मला त्या यंग शेल्डन मधलं हे वाक्य सारखं आणि खूप आठवतं. म्हणजे तो लहानपणापासून अतिहुशार टॅलेंटेड मुलगा आहे आणि त्याची आई उदास आहे, येऊन बसली. आणि तो काही त्याची आई नेहमी चर्चमध्ये जाणारी आणि तो काही इंटरेस्टेड नसतो. तो म्हणतो यार मी येणार नाही वगैरे. आणि मग एक दिवस ती नाराज असताना तो म्हणतो की आई काय झालं नाराज व्हायला? ती म्हणते यार आय एम लुझिंग होप, यार माझा देवावरचा विश्वास कमी व्हायला लागला असं. तर तिला वाटलं होतं की ही विल प्रोमोट इट. करेक्ट. की हा तर सायंटिस्ट व्हायचं याला. तर तो म्हटलं की आई तुला माहिती आहे का, जगात मॅटर आणि अँटी मॅटर एवढंच असतंय की त्यांच्यात जो 1% डिफरन्स आहे त्याच्यामुळे हे सगळं विश्व बनलंय.
पृथ्वी ज्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आहे, ज्या सूर्याच्या भोवती फिरतीये, ज्या ऑर्बिटमध्ये फिरतीये, त्याच्यात एवढं बॅलन्स आहे की त्यामुळे पृथ्वी इथे, नाही तर आपण कुठेही उडून गेलो असतो. मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीवरचं एवढं राईट आहे की आपण जगू शकतोय. मग ऑक्सिजन आहे, हे आहे, असे त्यांनी अजून मुद्दे मांडले. म्हणे तुला वाटतं का हे सगळं अनइंटेन्शनली सहज झालं असेल म्हणून? डोंट यू थिंक देअर इज, हे सगळं बॅलन्स ज्या अर्थी झालं त्या अर्थी हा बॅलन्स करणारा पण कोणीतरी असेल. आणि मग शी वेंट इन शॉक की म्हणजे तू मला म्हणतोयस की तू आस्तिकिझम, तू देवाला मानतोस, पण तो म्हणतो की बट दिस इज इनफ टू कीप होप दॅट देर इज समवन हू मॅनेज्ड ऑल ऑफ इट, राईट? असं. सो मला ते फार दरवेळेस असा एखादा जर जसा आत्ताचा होपचा विषय आला ना, असं काही आलं की दरवेळेस ते फार आठवतं. खूपच सुंदर आहे. एवढं सगळं जर झालंय अख्ख्या या विश्वात, पृथ्वीमध्ये आणि या एरियामध्ये, यू एंडेड अप बिंग फाईन, दररोज उठून निवांत राहू शकतोयस. करेक्ट. तर काहीच हरकत नाही होप ठेवायला आणि मनापासून छान जगायचंय म्हणायला आणि तो विश्वास ठेवायला. सो ऍक्च्युली आता माझा विषय इथे, म्हणजे माझा थॉट इथेच संपला, त्यामुळे मला असे थॉट लिंक करायला पण लागते. तू आहे मला ते लिंकच करता येत नाही, किंवा त्या विचारांची साखळी नाही बनत माझ्याकडे. ते असे विचार पार्सल मध्ये वेगवेगळ्या. पण चांगलं होतं हे पण उदाहरण. आणि होप्स ठेवायचे तर चांगलेच ठेवू ना आपण. हा, विचार करायचाच आहे तर चांगलाच करूया, कशाला काहीतरी निगेटिव्ह होप्स ठेवायचे. आणि ऍट दी सेम टाइम, कारण की आपण त्याच निगेटिव्ह जगावरती नाराज होतो. एक्झॅक्टली. जे जग पॉझिटिव्हली विचारच नाही करू शकत आहे, पॉझिटिव्हली वागू सुद्धा नाही शकत आहे, त्यांच्यावर नाराज असताना सेम त्यांच्यावर का कशाला विचार करावा असंही. करेक्ट. आणि ते 1% मे बी चेंज होऊ शकतं. यू नेव्हर नो. यप. असेल तुमच्या मार्वल मध्ये काहीतरी असं कोणीतरी चुटकी वाजवणारं येईल आणि सगळं परत चेंज. होप्स ठेवायला काही हरकत नाही. बघूया डूम्सडे मध्ये काय होतं आता. हे शेवटचं कट कर. So it was nice talking about hope. नेक्स्ट टाइम आपण बोलणार आहोत आपण हाऊ लकी वी आर, किंवा देवावरची आपल्यावर असलेली कृपा जी आपल्याला कधीच कळत नाही. सो लेट्स होप टू कनेक्ट ऑन दॅट टॉपिक. सी यू. बाय बाय.